श्री गणेश पुराण, कमलासुराचा वध आणि इतर कथा, अध्याय 101 ते 110. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, महोदय, गणेश 10 वर्षाचे असताना गौतम ऋषी त्यांच्या दर्शनास आले होते. शिवपार्वतींनी त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले. या भेटीत शिवजींची वार्तालाप करताना गौतम ऋषींनी राक्षसांच्या वाढत्या उपद्रवाबद्दल चिंता व्यक्त केली. म्हणाले, महादेव, हे पुत्र झाल्यापासून राक्षसांनी यांच्यावर डोळा ठेवला आहे. ते सातत्याने त्रास देत आहेत. म्हणून हे स्थान सोडून तुम्ही अन्यत्र निवास करावा असे मला वाटते. शिवजींनाही ते पटले. त्यांनी मेरू पर्वत सोडायचे ठरवले आणि पार्वती, गणेश व आपल्या 7 कोटी गणपरिवारासह ते अन्यत्र जाण्यास निघाले. हे वृत्त कळताच कमलासूर नामक दैत्य 12 कोटी असुरांसह तिथे आला. त्याने गणेशांना युद्धाचे आव्हान दिले. बघता बघता तुंबाळ युद्ध सुरू झाले. त्या संग्रामात गणेशांनी पराक्रमाची शर्थ करून कमलासुराच्या सेनेची अपार हानी केली. त्यामुळे संतापलेला कमलासूर अश्वारूढ होऊन रणांगणात आला. मयूरारूढ गणेशांनी कमलासुराला अडवले. दोघांमध्ये बराच वेळ शर्थीची लढाई झाली. कोणी कोणास आटोपेना. तेव्हा संधी मिळताच गणेशांनी आपला पाश टाकून त्याला जखडून टाकले. त्या वेदना असह्य होऊन कमलासूर मूर्छित पडला. काही वेळाने सावध झाल्यावर कमलासुराने स्वतःला पाशमुक्त केले आणि श्री गणेशांना लक्ष करून अविरत शरवृष्टी करू लागला. त्यावेळी दैत्यमायेच्या प्रभावाने त्याच्या रक्तापासून सहस्त्रावधी दैत्य निर्माण होऊ लागले. तेव्हा कमलासूर आपल्याला दाद लागू देत नाही हे लक्षात घेऊन गणेशांनी सिद्धिबुद्धीचे स्मरण केले. त्या समोर येऊन उभ्या राहिल्या. तेव्हा गणेशांनी सिद्धिबुद्धींना राक्षसी मायेने कमलासुराच्या रक्तापासून उत्पन्न होणारे सर्व असुरसैन्य नष्ट करायला सांगितले. त्याप्रमाणे त्या दोघींनी रक्तापासून उत्पन्न झालेल्या असुरसेनेला खाऊन फस्त केले. मग गणेशांनी क्षणाचाही विलंब न लावता त्रिशूळाचा प्रहार करून कमलासुराचे देहाचे 2 तुकडे केले. तो त्यांचा अद्भुत पराक्रम पाहून शिवपार्वतींना अत्यानंद झाला. शिवगणांनी त्यांचा उत्स्फूर्त जयजयकार केला. कालांतराने विश्वकर्म्यांनी तिथे एके रमणीय गणेश मंदिर बांधले. त्या परिसरात एक नगर वसवले. त्याचे मयुरेशपूर असे नामकरण केले. ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, महोदय, मयुरेशपूर येथील गणेशाचे दर्शन घेण्यासाठी मी स्वतः तिथे गेलो होतो. तेथील सृष्टी सौंदर्य पाहून मला माझे महत्त्व कमी होईल की काय असे वाटले. म्हणून मी त्या मंदिरासह तेथील सर्व परिसरच गुप्त केला. हे माझे कृत्य जाणून गणेशांनी तो सर्व भूभाग पूर्वी होता तसाच करून ठेवला. हे त्यांचे प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे अगाध सामर्थ्य पाहून मी नतमस्तक झालो, त्यांना शरण गेलो आणि मला पुनरपि गर्व होऊ नये अशी विनंती केली. एके दिवशी पार्वतीकडे विश्वदेव नावाचे एक ब्राह्मण अतिथी आले होते. पार्वतीने त्या ब्राह्मण अतिथीचा आदर सत्कार केला आणि भोजन करून जाण्याची विनंती केली. त्या समयी पानावर बसल्यावर त्या ब्राह्मण अतिथींना आज आपण नेहमीप्रमाणे विष्णू तीर्थाचे दर्शन घेतले नाही याची आठवण झाली. काय करावे हेच त्यांना सुचेना. विचार करत ते तसेच बसून राहिले. तेव्हा त्यांचा मनोभाव जाणून गणेशांनी त्यांना विष्णू रूपात दर्शन दिले. त्या दर्शनाने ते धन्य झाले. त्यांनी समाधानाने भोजन केले. त्या समयी ब्राह्मणाच्या मनातील विष्णू आणि गणेश यांच्याविषयी असलेला भेद दूर व्हावा म्हणून त्या प्रभूंनी एक लीला केली. भोजनानंतर सहज बोलत बसले असताना गणेशांनी त्या विप्रांना एक गोष्ट सांगितली. म्हणाले, पराशर नावाचा एक लहान मुलगा होता. तो गणपतींची भक्ती करायचा. एके दिवशी त्याने मातीची गणेश मूर्ती तयार केली. चंदनाचा लेप म्हणून तिला ओली माती लावली. तिला शुष्क पर्णाची माळ वाहिली आणि मातीच्याच मोदकांचा नैवेद्य अर्पण केला. मग त्याने नमस्कार केला आणि देवा, हा नैवेद्य ग्रहण करा अशी प्रेमपूर्वक विनंती केली. तर काय आश्चर्य! त्याच्या निरागस भावाला भुललेल्या गणपतीने ते सर्व मोदक मोठ्या आवडीने खाल्ले. विप्रवर्य, अशी असते प्रेमभक्तीची मौज. नित्यनेमाने देवांची आराधना करणे हे एक सत्कर्मच आहे. पण एखाद्या वेळेस तो नेम राहून गेला म्हणून विचलित होऊ नये. आपल्या अंतःकरणात परमेश्वराबद्दल किती प्रेम आणि आपुलकी आहे हे महत्वाचे. अन्य मोठेपणा काही कामाचा नाही. त्या समयी श्री गणेश असे बोलत असताना विश्वदेवांना त्यांच्या ठाई कधी गणपती तर कधी विष्णू अशी दोन्ही स्वरूपे आलटून पालटून दिसू लागली. त्यामुळे त्यांची द्वैतबुद्धी नाहीशी होऊन ही दोन्ही दैवते एकरूपच आहेत याची खूण पटली. एके दिवशी भगवान शंकर गाढ निद्रेत आहेत हे पाहून गणेशांनी त्यांच्या मस्तकावरील चंद्रकोर हळूच काढून घेतली. ती घेऊन ते खेळण्यासाठी निघून गेले. इतक्यात मंगल नावाचा एक दैत्य डुकराचे रूप घेऊन त्यांना मारण्यासाठी धावत आला.
तेव्हा त्यांनी मोठ्या चपळाईने त्याला चकवले आणि त्याचे जबडे फाकवून त्याचा वध केला. काही वेळाने शिवजींना जाग आली. आपल्या जटेमध्ये चंद्र नाही हे पाहून त्यांना नवल वाटले. त्यांनी गणांकडे चौकशी केली असता ते म्हणाले, स्वामी, तुमच्या भाळीची चंद्रकोर गणेशांनी खेळण्यासाठी नेली आहे. ते म्हणाले, ठीक आहे, तुम्ही त्यांना इथे घेऊन या. त्यांच्या आज्ञेनुसार नंदी शैलादी सर्व गण गणेशांना आणण्यासाठी गेले. त्या सर्वांना येताना पाहून गणेश तिकडून पळून गेले. शिवगणही त्यांच्या मागे धावले. गणेशांनी त्या सर्वांना बरेच दमावले व शेवटी कसेबसे त्यांच्या हाती लागले. ते सर्वजण गणेशांना उचलू लागले तेव्हा योगसिद्धीने ते इतके जड झाले की त्यांना जागचे हलवताही येली ना. मग गणेशांनी त्या सर्वांना श्वासाने उडवून लावले आणि अनेक रूपांनी त्यांना चकवत राहिले. शिवपुत्रांपुढे त्यांचे सर्व सामर्थ्य, कर्तृत्व कुचकामी ठरले. ते सर्वजण अभिमानरहित होऊन धापा टाकत शिवजींपाशी आले. तिथे गणेश शिवजींच्या पायाशी बसलेले असून चंद्र पूर्वीप्रमाणेच शिवजींच्या मस्तकावर विराजमान आहे असे दिसले. ते आश्चर्याने म्हणाले, स्वामी, हे काय? चंद्र तर तुमच्या मस्तकावरच आहे. तेव्हा शिवजी हसून म्हणाले, गण हो, हे सर्व मला माहीत आहे. तुम्हाला स्वतःच्या सामर्थ्याचा जो गर्व झाला होता तो दूर करण्यासाठीच ही लीला दाखवण्यात आली आहे. तेव्हापासून समस्त शिवगण विनम्र झाले. ते गणेशाच्या आज्ञेत राहू लागले. गणेश 14 वर्षाचे झाले तेव्हाची गोष्ट. गौतमादी श्रेष्ठ ऋषी श्री गणेशाच्या दर्शनासाठी आले होते. पार्वतीने त्या सर्व श्रेष्ठ ऋषीजनांकडे राक्षसांच्या वाढत्या उपद्रवाबद्दल चिंता व्यक्त केली. तेव्हा ऋषीजनांनी त्यांना इंद्रयाग करायला सांगितला. त्याप्रमाणे पार्वतींनी यज्ञाची सर्व सिद्धता केली. शिवजींच्या आज्ञेने ऋत्विजांनी यागास प्रारंभ केला. तो यज्ञ पाहण्यासाठी गणेशही उपस्थित होते. तेव्हा तल आणि विकल नामक 2 दैत्य रेड्यांची रूपे घेऊन यज्ञमंडपाच्या दिशेने धावत येऊ लागले. त्यामुळे ब्रह्मवृंद घाबरले. यज्ञस्थानी गदारोळ माजला. तेव्हा गणेशांनी धावत जाऊन त्यांना रोखले. त्यांचे पाय धरून त्यांना गरागरा फिरवले आणि खाली आपटून ठार केले. दैत्यांचा वध करून गणेश पुन्हा यज्ञमंडपात आले. तिथे आहुतीचा बोकड उभा होता. तेव्हा बोकडाची कितीही पूजा केली तरी तो कामधेनूप्रमाणे पुण्यफल देऊ शकेल काय? असे म्हणून त्यांनी यज्ञाच्या आहुतीसाठी विशेषत्वाने तयार केलेले पायस आदी जिन्नस सर्वांसमक्ष खाऊन टाकले. आपल्या यज्ञाचा गणेशांनी धिक्कार केला म्हणून देवेंद्रांना फारच संताप आला. त्यांनी देवांना सांगून मयुरेशपुरातील सर्व अग्नी नाहीसा केला. तेव्हा गणेश स्वतःच अग्निरूप झाले. त्यांच्या सामर्थ्याने तेथील सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणेच चालू राहिले. अग्नी नाहीसा करूनही काहीच साध्य झाले नाही म्हणून देवेंद्रांनी वायूला आणि सूर्यालाही गुप्त केले. हे त्यांचे कपट लक्षात येताच गणेशांनी प्रतिवायू आणि प्रतिसूर्याची निर्मिती करून सर्व कार्य निर्वहितपणे चालवले. तेव्हा कुठे देवराज इंद्राचा गर्व नाहीसा झाला. ते अनन्य भावाने त्यांना शरण गेले. गणेश 15 वर्षाचे झाले तेव्हाची गोष्ट आहे. एके दिवशी ते सवंगड्यांसह कमंडलू नदीवर स्नानासाठी गेले होते. तिथे एक दैत्य व्याघ्ररूप घेऊन त्यांच्यावर धावून आला. त्या वाघाला पाहून ती मुले प्राणभयाने पळून गेली. गणेशांनी न डगमगता त्याचा समाचार घेतला आणि त्याचा वध करून माघारी वळले. इकडे पळून गेलेली त्यांची मित्रमंडळी एका झाडाखाली विसावली. दमल्यामुळे कधी निद्रा आली हे त्यांना कळलेच नाही. ती मुले दक्षिणेकडे पाय करून झोपली. याचा यमराजांना राग आला. यमराजांनी त्या मुलांना यमलोकी नेले. गणेशांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला पण कुणीही सापडले नाही. तेव्हा गणेशांनी अंतर्दृष्टीने अवलोकन करताच सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. श्री गणेश त्वरेने यमलोकी गेले आणि यमराजाच्या खांद्यावर उडी मारून त्यांना खालीच खिळवून ठेवले. श्री गणेशांचा पराक्रम पाहून यमराज गणेशांना शरण आले. गणेशाच्या सर्व सवंगड्यांना यमराजांनी मुकाट्याने परत दिले. एके दिवशी नारद मुनी शिवदर्शनास आले होते. प्रारंभिक आदरातिथ्या झाल्यावर पार्वती नारद मुनींना म्हणाल्या, मुनिवर्य, तुम्ही त्रैलोक्यात संचार करता. माझे गणेश आता उपवर झाले आहेत म्हणून त्यांना अनुरूप अशी एखादी वधू पाहण्यात आली असल्यास सुचवा. ते म्हणाले, अंबिका, ब्रह्माजींनी सिद्धी आणि बुद्धी नामक 2 कन्या निर्माण केले आहेत. नात्याने त्या माझ्या भगिनी आहेत. त्यांचे लावण्य वर्णनातीत आहे. त्यांच्या सौंदर्याने लज्जित झालेल्या मयासूर कन्या संज्ञा ह्या घोडीचे रूप घेऊन अरण्यात गेले असाव्यात. गौतम पत्नी अहिल्या शिळा होऊन पडल्या असाव्यात आणि जालंधर पत्नी वृंदा यांनी तुळशीचे रूप घेतले असावे असे मला वाटते. त्या दोघींसाठी गणेशच अनुरूप वर आहेत म्हणून तुम्ही या दृष्टीने प्रयत्नाला लागा. नारदांकडून विधिकन्यांची माहिती मिळाल्याने शिवपार्वतींना खूपच आनंद झाला.
त्यांनी या संदर्भात प्रत्यक्ष ब्रह्माजींशीच चर्चा करायचे ठरवले. त्या समयी सर्व देव गंडकी नगरात सिंधू दैत्याकडे बंदिवान होते. तिथे जाण्याची सिद्धता करून शिवपार्वतींनी गणेशांसह प्रस्थान केले. सोबत गणपरिवार होताच. मार्गामध्ये अनेक दैत्यांनी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण गणेशांनी आपल्या सामर्थ्याने त्या सर्वांचा बिमोड केला. शिवजीने गंडकी नगरापासून 4 कोस अंतरावर मुक्काम केला. आता ब्रह्माजींची भेट कशी घ्यायची हाच मुख्य प्रश्न होता. तेव्हा गणेश शिवजींना म्हणाले, पिताश्री, आपले उद्दिष्ट सामोपचाराने साध्य होते का पाहावे. अर्थात शिष्टाईसाठी कोणाला तरी सिंधूंकडे पाठवावे. त्या समयी तिथे पुष्पदंत, वीरभद्र, नंदी, शृंगी व शैलादी अनेक गण उपस्थित होते. म्हणून त्यांच्यापैकी कोणाला पाठवावे यावर सविस्तर चर्चा होऊन सर्वानुमते नंदीची निवड करण्यात आली. त्यांना शिष्टाईची योजना समजावून सांगण्यात आली. श्री गणेश पुराण अध्याय 101 ते 110 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.